क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट क्वेश्चन तिसऱ्यातला पहिला आहे इफ x इज इक्वल टू a इंटू स्क्वेअर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा कॉमा y इज इक्वल टू a इंटू स्क्वेअर रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा देन शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू मायनस y अपॉन x. सोल्युशन मध्ये गिवन x इज इक्वल टू a इंटू स्क्वेअर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा स्क्वेअर करूया दॅट इज एक्स स्क्वेअर इज इक्वल काय येणार आहे ए स्क्वेअर 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 रूट कॅन्सल सेक थिटा मायनस टॅन से इक्वेशन नंबर फर्स्ट एंड वाय इज इक्वल काय दिले आपल्याला ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया दॅट इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा से इक्वेशन नंबर सेकंड. बघा इकडे लक्ष द्या कन्सिडर काय करणार आहे कन्सिडर एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर एक्स ची किंमत किती आपल्याकडे ए स्क्वेअर इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा वाय स्क्वेअर ची किंमत किती आपल्याकडे ए स्क्वेअर इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा that is x square into y square that is a square into a square that is a raised to 4. मग आपला फॉर्म्युला आहे a minus b a plus b a square minus b square that is sec square theta minus tan square theta. मग आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे 1 plus tan square theta is equal to सेक स्क्वेअर थिटा मग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल काय येणार आहे 1 दॅट इज एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए रेस टू 4 इंटू 1 इज इक्वल टू ए रेस टू 4 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्या ठिकाणी किती फंक्शन दिसतात आपल्याला दोन फंक्शन एक्स स्क्वेअर इज कॉन्स्टंट वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx plus y square is constant x square चा डेरिव्हेटिव्ह 2x a raised to 4 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 हे टर्म इकडे प्लस आहे कन्वर्ट टू द RHS मायनस that is 2x square y dy by dx is equal to minus 2x into y square convert to the dy by dx is equal to minus 2x into y square divided by 2x square y 2 ला 2 एक x ला एक x cancel एक y ला एक y cancel that is dy by dx is equal to minus y upon x. Hence the roll number if x is equal to e raised to sin 3x comma y is equal to e raised to cos 3x then show that dy by dx is equal to minus y into log x divided by x into log y. Solution मध्ये given x is equal to e raised to sin 3x पॉवर फंक्शन आहे पॉवर फंक्शन असेल तर आपण काय करतो टेकिंग log on both sides दोन्ही साइडला काय करणार आपण log that is log x is equal to log of e raised to sin 3x that is log x is equal to sin 3t sorry e raised to sin 3t into log e log e ची किंमत किती असते आपल्याकडे 1 म्हणजे log x is equal काय आलं sin 3t दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया log x ब्रॅकेट स्क्वेअर is equal काय मिळालं मला sin square 3t equation number first and y is equal काय आहे e raised to cos 3t म्हणजे काय येणार आहे log y is equal to log of e raised to cos 3t that is equal to cos 3t into log e log e ची किंमत किती असते आपल्याकडे 1 that is cos 3 दोन्ही साइडचं काय करूया आपण स्क्वेअर करूया स्क्वेअर केल्यामुळे काय येणार आहे log y
bracket square is equal to cos square t. So equation number second. Adding equation 1 and 2 we get. दोघांचे काय करायचं आपल्याला एडिशन करायचे आहे. log x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस log y ब्रॅकेट स्क्वेअर. log x ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार आहे sin स्क्वेअर 3t प्लस cos स्क्वेअर 3t. आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. Using this log x bracket square plus log y bracket square is equal to 1. Differentiate with respect to x. 2 into log x derivative 1 upon x plus 2 into log y चा derivative dy by dx is equal to 1 चा derivative 0. ही टर्म इकडे प्लस आहे. Convert to the RHS minus 2 log y dy by dx is equal to minus 2 log x upon x divided by log y चे डेरिव्हेटिव्ह राहिले की 1 upon 1. Therefore dy by dx is equal to minus 2 into log x divided by x into y divided by 2 into log y. 2 ला 2 cancel. dy by dx is equal to minus y into log x divided by x into log y. Hence the example of the if x is equal to a cos cube t comma y is equal to a sin cube t, then show that dy by dx is equal to minus y upon x raised to 1 by 3. Solution मध्ये given x is equal to a cos cube t. दोन्ही साइडचे क्यूब रूट घेऊया. x raised to 1 by 3 is equal to a raised to 1 by 3 into cos t. तर cos दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया. x raised to 2 by 3 is equal to a raised to 2 by 3 into cos square t. So equation number first. And y is equal to a into sin cube t. दोन्ही साइडचे क्यूब रूट घेऊया. 1 divided by 3 a raised to 1 by 3 into sin t. दोन्ही साइड्स काय घेऊया आपण स्क्वेअर करूया. y square is equal to 2 by 3 is equal to a raised to 2 by 3 into sin square t. So equation number second. इथे काय मिळालं आपल्याला sin square. ह्या ठिकाणी cos square. मग ह्या दोघांची काय करायचे आपल्याला एडिशन करायची. एडिंग इक्वेशन 1 and 2 we get. मग काय येणार आहे x raised to 2 by 3 plus y raised to 2 by 3 is equal to a raised to 2 by 3 cos square t plus a raised to 2 by 3 that is sin square t. That is equal to a raised to 2 by 3 common काढूया. That is cos square t plus sin square t. That is equal to a raised to 2 by 3 into 1. म्हणजे काय राहिलं फक्त आपलं x raised to 2 by 3 plus y raised to 2 by 3 is equal to 1. Differentiate with respect to x. 2 by 3 into x raised to 2 by 3 minus 1 plus 2 by 3 y raised to 2 by 3 minus 1 y चा डेरिव्हेटिव्ह dy by d. इथे काय आलं a raised to 2 by 3. a raised to 2 by 3 चा डेरिव्हेटिव्ह a कॉन्स्टंट आहे is equal to 0. प्लस आहे तिकडे गेल्यामुळं 2 by 3 minus 1 y raised to 1 by 3 dy by dx is equal to minus 1 by 3. That is 2 by 3 into x raised to minus 1 by 3. मायनस आहे म्हणजे छेदामध्ये आलं 2 divided by 3 y raised to 1 by 3 dy by
dx plus conversion minus, that is minus 2 by 3 into 1 upon x raised to 1 by 3. That is dy by dx is equal to minus 2 by 3 into 1 divided by x raised to 1 by 3 y raised to 1 by 3 2 into y raised to 1 by 3 divided by 3 divided by 2. This plus this to get cancel, 3 ला 3 get cancel, dy by dx दोघांची पॉवर सेम आहे का बरोबर. 1 by 3 आहे, 1 by 3 एकत्र देतो, y divided by x raised to 1 by 3, hence the